मी रत्ना अशोक सातबाई प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणूक लढवण्यासाठी छोट्या जास्त म्हणजे पाणी आणि लाईट रस्ते हे जास्त 3 समस्या जास्त आणि महिलांसाठी जिम ग्रीन जिम वगैरे त्याची एकदम म्हणजे अत्यंत दुरावस्था आहे. म्हणजे आता मी निवडणुकीच्या दरम्यान फिरते ते घरोघरी मला तेच सांगतं की जे भाऊ ज्या काळात झालेले ते परत झालेलं त्यांचे प्रॉब्लेम येते आपण तर करणारच आहे. आणि महिलांसाठी नवीन नवीन योजना वगैरे ग्रीन जिम त्या दुरुस्त करणार, उद्यानं वगैरे दुर्लक्षित झालेले ते पण आपण बनवणार. आपल्याला कल्पना सुचल्या तर ते महिलांसाठी आपण करणारच आहोत. तिथं जास्त गंभीर परिस्थिती म्हणजे त्यांचं असं म्हणणं की तिथे कोणी परत जे भाऊंच्या काळात रस्ते झाले ना त्याच्यानंतर कोणी गेलं नाही परत. त्यांचं तेच मत आहे की ज्यावेळेस त्यांच्या काळात जे काम झालेले ते आतापर्यंत कोणी केलेलं नाही. आणि आम्हाला आता रस्ते पाणी जी समस्या मोठी वगैरे ते आम्हाला थोडं आउटसाईडला पाहिजे, असं रस्त्यात नको आहे. त्याची म्हणजे कुठे व्यवस्था नाही आहे. काही लोकांनी घर सोडले घर विकले. त्या कुठलं नगर होतं तिथे म्हणजे असे वाईट अनुभव पण लोकांनी खूप सांगितले आम्हाला. तिथं कुठलं जयनगर लोकांनी घर विकले आम्हाला तिथे. तिथं साईडने एरिया डेव्हलप न केल्यामुळे आम्ही विश्वासाने लोकांना निवडून दिलं आणि त्यांनी परत डोंगर बघितलं नाही. त्याच्यामुळे तिथं चोऱ्या परत अशा टवाळखोरांच्या गोष्टी घडतात. त्याच्यामुळे लोकांनी सुशिक्षित लोकांनी तिथं स्वतःचे आम्हाला असं बोलले की आम्ही एवढ्या वेळेस तुम्हाला मतदान करणार आणि परत इथे येणार पण नाही. खूप असे काही असे वाईट अनुभव पण आहे. हो बोलतात आणि कोणी येत नाही, काहीच करत नाही. सांगितलं तर जे त्यांच्या काळात कामं झालेले ते परत कोणी काहीच त्याच्यावर केलेलं नाही.